मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गुरु शिष्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत HSC बोर्ड एक्झाम मध्ये होणाऱ्या आपल्या 12th मॅथ्स पेपर बद्दल। या मॅथ्स पेपर मध्ये आपल्याला कोणकोणते चॅप्टर्स किती गुणांसाठी आहेत, त्याचबरोबर मॅथ्स 1 मॅथ्स 2 या दोनही असणाऱ्या पार्ट मध्ये कोणकोणते असणारे चॅप्टर वाईज IMP क्वेश्चन्स आहेत याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। आपल्या क्वेश्चन पेपरचा असणारा टोटल फॉर्मॅट आहे क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 34। या सगळ्याबद्दल आपण पूर्ण चर्चा करणार आहोत। कुठेही जाऊ नका। आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मित्रांनो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही विषयाचे असू दे, कुठल्याही असणाऱ्या फॅकल्टी मधले असणारे जे विषय आहेत त्याचे सगळे व्हिडिओज आपल्या या असणाऱ्या गुरु शिष्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत। तर आज आपण चर्चा करतोय आपल्या मॅथ्स पेपर बद्दल। तर आपण स्क्रीनवर पाहू शकता की आपल्या असणारे चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स पार्ट 1 आणि पार्ट 2 चे असणारे सगळे जे असणारे टॉपिक्स आहेत ते एकत्र दिलेले आहेत। मग पहिला आपला असणारा मॅथमॅटिकल लॉजिक असेल, ऑप्शन सहित याला 8 गुण आहेत। मॅट्रायसिस आहेत 6 गुण आहेत। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघा मित्रांनो 10 मार्क्स आहेत, अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे। त्याच्यानंतर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स 6 मार्क्स आहेत विथ ऑप्शन। त्याच्यानंतर वेक्टर्स आहेत बघा, सगळ्यात जास्त असणारा, जास्त इम्पॉर्टंट असणारा, सगळ्यात जास्त मार्क्स असणारा 12 मार्क्स विथ ऑप्शन। तर सगळ्यात जास्त या टॉपिकवर भर द्या। लाईन अँड प्लेन आहे फॉर 10 मार्क्स, हाही महत्वाचा आहे। लिनियर प्रोग्रामिंग आहे 4 मार्क्स। डिफरेन्शिएशन आहे 9 मार्क्स। ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हज आहेत 9 मार्क्स। इनडेफिनिट इंटिग्रेशन आहे 10 मार्क्स, महत्वाचा आहे मित्रांनो, 10 मार्क्स आहेत या चॅप्टरला सुद्धा। इनडेफिनिट इंटिग्रेशन, डेफिनिट इंटिग्रेशनला 6 मार्क्स आहेत। ऍप्लिकेशन ऑफ डेफिनिट इंटिग्रेशन 4 मार्क्स आहेत। डिफरेन्शियल इक्वेशन्स आहेत 8 मार्क्स। प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स आहेत 5 मार्क्स आणि शेवटचं चॅप्टर आहे बायनोमियल डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्स। मित्रांनो, आपण स्क्रीनवर पाहू शकता याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत। इझी मार्क्स, इझी असणारे क्वेश्चन्स आहेत ते 34 मार्क्सचे असणार आहेत। ॲव्हरेज म्हणजे मीडियम टाईपचे असणारे 56 मार्क्सचे आहेत आणि डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत ते 22 मार्क्सचे आहेत। त्याच्याही खाली आपण गेल्यानंतर वेटेज ॲज पर टाईप ऑफ क्वेश्चन्स जर तुम्ही पाहिले तर इथे आपल्याला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पाहायला मिळतो। बघा, याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 1 आहे, जे क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातात। 2-2 मार्क्सचे असणारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत। याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन नाही। 1 to 8 फॉर 16 मार्क्स। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे 1 to 4 फॉर 1 ईच मार्क, 1 मार्क्ससाठी असणार आहे 4 मार्क्स। याच्याही मध्ये मित्रांनो आपल्याला कुठलाही ऑप्शन नाही। मात्र क्वेश्चन नंबर 3 to 14 जे आहेत याच्यामध्ये मात्र आपल्याला ऑप्शन आहेत। क्वेश्चन नंबर 15 to 26 आहेत 3 मार्क्सचे, याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स आहेत। आणि क्वेश्चन नंबर 27 पासून तर 34 पर्यंत 4 मार्क्स ईच 4 गुणांचा असणारा एक प्रश्न असणार आहे। याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑप्शन्स आहेत। तर इकडे आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 3 to 14 जे आहे ते शॉर्ट आन्सर्स आहेत। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15 to 26 आहेत, हाही शॉर्ट आन्सर मध्ये आहे। आणि क्वेश्चन नंबर 27 to 34 हा मात्र लॉंग आन्सर मध्ये असणार आहे। तर मित्रांनो, चला जाऊया। हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला जे चॅप्टर वाईज जे काही कशा प्रकारचे असणारे सगळे क्वेश्चन्स असणार आहेत, काय IMP आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करतोय। बघा मित्रांनो, प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिली तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर जो 1 आहे बघा, याच्यामध्ये आपले जे MCQs आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, फर्स्ट पार्ट मधून 4 येणार आहेत 8 गुणांसाठी आणि पार्ट सेकंड मधून आपल्याला 4 क्वेश्चन येणार आहेत। म्हणजे हाफ असणारे 8 मार्क्स फॉर फर्स्ट पार्ट अँड अनदर 8 मार्क्स फॉर द सेकंड पार्ट ऑफ द मॅथ्स टॉपिक। मग दोन्ही पार्ट महत्वाचे आहेत MCQ साठी। इच MCQ फॉर 2 मार्क्स, 8 MCQs फॉर 16 मार्क्स। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इकडे बघा काय काळजी घ्यायची आहे MCQs लिहित असताना। इकडचे आपल्याला MCQs लिहित असताना
आपल्याला क्वेश्चन दिला जाईल आणि त्याच्यानंतर खाली त्याचे ऑप्शन्स दिले जातील. आपण एक क्वेश्चन पेपर सुद्धा पाहणार आहोत आणि त्याची मॉडेल आन्सर शीट सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यानंतर IMP क्वेश्चन्स सुद्धा आपण चॅप्टर वाईज पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर ते IMP क्वेश्चनचे असणारे सगळे काही आन्सर्स आहेत, मॉडेल आन्सर्स, ते सुद्धा पाहणार आहोत. याची सगळी जी असणारी PDF आहे ती PDF तुम्हाला या असणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मी व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर देईन. तो व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला हाय टाका आणि मॅथ्स PDF म्हणा. मी तुम्हाला सगळे IMP क्वेश्चनच्या असणाऱ्या PDF आहे ते PDF देईन. त्या महत्त्वाच्या आहेत. आणि मग इकडे असणारा आपला जो क्वेश्चन नंबर 1 आहे MCQ, याच्यामध्ये आपल्याला MCQs देत असताना क्वेश्चन दिला जाईल आणि आपल्याला खाली ऑप्शन्स दिले जातील. योग्य तो ऑप्शन निवडून लिहायचं. मित्रांनो, आपण डायरेक्ट ऑप्शन्स लिहितो तर ही चुकीची पद्धत आहे. पूर्ण प्रश्न पहिल्यांदा लिहून काढा आणि त्याच्यानंतर मग आपल्या ऑप्शनला काय अल्फाबेट दिलेला आहे ABCD, जो अल्फाबेट सुद्धा लिहा आणि मग ते उत्तर लिहा. ऑप्शन मधलं उत्तराचं अल्फाबेट सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. इट इज नॉट फिल इन द ब्लँक्स. आपल्याला असं वाटतं की बाबा तिथे आपल्याला गाळ्या जागा दिलेल्या आहेत, मग हे फिल इन द ब्लँक्स आहेत, मग स्टेटमेंट लिहू आणि त्या स्टेटमेंटच्या पुढे त्याचं उत्तर लिहू. अजिबात नाही. खालच्या ओळीला प्रश्न लिहा पूर्ण आणि मग खालच्या ओळीला त्याचा आन्सर लिहा, ऑप्शन लिहा योग्य तो, आणि त्याच्या पुढे असणारा त्याचा काही नंबर आहे ABCD, तो नंबर सुद्धा अल्फाबेटिकल नंबर सुद्धा लिहायला विसरू नका. त्याच्यानंतर मित्रांनो जाऊया आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये. पार्ट 1 वर 2 मार्क्सचा असणार आहे आणि पार्ट 2 वर 2 मार्क्सचा असणार आहे. बघा आता हे 1 मार्क क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे इथे जास्त वेळ घालवण्यात काय मजा नाही. इथे तुम्ही 3 to 4 स्टेप्स, मॅक्झिमम 3 to 4 स्टेप्स मध्ये आन्सर तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कधी कधी मिनिमम 1 स्टेपमध्ये सुद्धा उत्तर लिहितं, तर तुम्ही 1 स्टेपमध्ये याचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं होतं आपलं सेक्शन A, ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 होता. त्याच्यानंतर आपण जाऊया सेक्शन B कडे, जिथनं क्वेश्चन नंबर 3 पासून ज्याची सुरुवात होते. क्वेश्चन नंबर 3 to 14 पहा. याच्यामध्ये आपल्याला टोटल 12 क्वेश्चन्स विचारले जातात. 8 कंपल्सरी आपल्याला काय करायचे असतात, सॉल्व्ह करायचे असतात आणि 2 मार्क्ससाठीचे असणारे हे क्वेश्चन्स असतात. याच्यामध्ये बघा 101% मित्रांनो आपला जो असणारा पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, याच्यामधले प्रश्न विचारला जातो. युजिंग ट्रुथ टेबल व्हेरीफाय ऑर सॉल्व्ह. 100% तुम्हाला या पेपरमध्ये विचारला जाईल. युजिंग ट्रुथ टेबल व्हेरीफाय अँड सॉल्व्ह. हा ट्रुथ टेबल फक्त इथेच विचारला जात नाही 2 मार्क्ससाठी, हा 3 मार्क्ससाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा 4 मार्क्ससाठी सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर या मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये कंपल्सरी हा असणारा ट्रुथ टेबलचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्याचबरोबर दुसरा जो असणारा चॅप्टर आहे मॅट्रिक्स, या मॅट्रायसेसवर सुद्धा आपल्याला कोफॅक्टर 2 into 2 कोफॅक्टर याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मॅट्रिकवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर याच्यामधलं महत्वाचं काय आहे बघा, रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम, याच्यासाठी आपल्याला काय केलं जाऊ शकतो, इकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा त्याच्यानंतर आपल्याला इनपुट आउटपुट टेबल अँड सर्किट डायग्राम याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चॅप्टर 1 मधला असणारा हा टॉपिक आहे इनपुट आउटपुट टेबल अँड सर्किट डायग्राम. आपल्याला तर कल्पना आहे मॅथमॅटिकल लॉजिक मधलाच असणारा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा मॅट्रिसेस मध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, ऍडजॉइंट मॅट्रिक्स विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये अपर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री, या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सवर आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातील मित्रांनो, कारण की जवळजवळ 10 मार्क्ससाठी असणारा हा चॅप्टर आहे. याच्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या उत्तरपत्रिकेचा, बोर्ड उत्तरपत्रिकेचा शेवटचा असणारा पेज आहे, त्याच्यावर आपला ट्रिग्नोमेट्रीचा असणारा टेबल आहे तो ड्रॉ करून ठेवा. वरती रफ पेज म्हणा आणि तिथे हा ड्रॉ करा, कारण की तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सवर जेवढे प्रश्न विचारले जातील ते ट्रिग्नोमेट्रिक टेबलशिवाय तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाहीत. किती मार्क्सचे असू दे, 2 मार्क्सचे असू दे, 3 मार्क्सचे असू दे, 4 मार्क्सचे असू दे, हे प्रश्नांसाठी सोडवण्यासाठी, तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक टेबल पाहूनच तुम्हाला करावं लागेल. आणि म्हणून याचा जो असणारा टेबल आहे तो घाईघाईनं रफ काय करा, ड्रॉ करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. याच्यामध्ये बघा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रिन्सिपल सोल्युशनवर तुम्हाला विचारलं जाईलच, किंवा फाइंड द व्हॅल्यूवर तुम्हाला इकडे विचारलं जाऊ शकतं.
जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशनवर तुम्हाला इकडे विचारलं जाऊ शकतं. महत्त्वाच्या या सगळ्या मी महत्त्वाच्या गोष्टी बोलतोय. त्याच्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया, व्हेक्टरवर. या व्हेक्टरमध्ये पहा, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, इकडे तुम्हाला व्हेक्टरवरचे काही प्रश्न दिसतात. याच्यामध्ये 2 मार्क्ससाठी कंबाईन इक्वेशन किंवा सेपरेट इक्वेशन किंवा फाइंड के अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इकडे मित्रांनो विचारला जाऊ शकतो. या सगळ्या असणाऱ्या प्रश्नांची तयारी करा. स्क्रीनवर तुम्हाला जे काही क्वेश्चन बँक दिसते त्याच्यामधले असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची तुम्ही तयारी करा. त्याच्यानंतर कार्टेशन याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. फाइंड युनिट व्हेक्टर हा सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा, तुम्हाला स्क्रीनवर पाहता येईल, इकडे आपण जे शेअर करतो याच्यामधला क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला दिसत असेल. IMP क्वेश्चन आहे, यावरच आहे. फाइंड द डिस्टन्सवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 11 मित्रांनो यांची तयारी करा. मॅट्रायसेस अँड व्हेक्टर हे 2 चॅप्टर्स आर कोरिलेटेड. म्हणजे बघा, ज्या विद्यार्थ्यांना मॅट्रायसिसची तयारी केलेली आहे त्याला व्हेक्टर सगळ्यात महत्वाचा असणारा चॅप्टर आहे 12 मार्क्ससाठी. हा व्हेक्टर आणि मॅट्रायसिस कोरिलेटेड आहेत. तुम्ही जर मॅट्रायसिस केलेला असेल तर व्हेक्टर सुद्धा तुम्हाला इझी जाईल मित्रांनो. हे दोन्ही कोरिलेटेड असणारे चॅप्टर्स आहेत. या दोघांची तुम्ही तयारी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया, आपला चॅप्टर आहे लाईन अँड प्लेन. लाईन अँड प्लेनमध्ये आपल्याला काय काय प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा, आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतो. डायरेक्शन रेशो याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा रिराईट इन नॉर्मल फॉर्म असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. फाइंड द कार्टेशन इक्वेशन महत्वाचा प्रश्न आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्सवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. फाइंड द ॲक्यूट अँगल हा सुद्धा प्रश्न तुम्हाला या लाईन अँड प्लेन मधून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. देन आपण पुढचा चॅप्टर आहे लिनियर प्रोग्रामिंग. याच्यामध्ये मोस्टली पहा कुठला प्रश्न येतो, बहुतेक जवळजवळ हा 4 मार्क्ससाठी असणारा प्रश्न जवळजवळ येतोच. लास्ट क्वेश्चन्स आहेत बघा आपले, क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 34 4 मार्क्सचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला लिनियर प्रोग्रामिंग मधला मोस्टली प्रश्न पडतो आपल्याला मित्रांनो. आपण आतापर्यंत सगळ्या ज्या असणाऱ्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर मग कुठला असतो याच्यामध्ये पहा, तर 2 मार्क्ससाठी आणि 4 मार्क्ससाठी कुठले प्रश्न असू शकतात आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतो. बघा, स्केच द ग्राफवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे आपल्याला बोर्डाकडनं कुठल्याही प्रकारचा ग्राफ पेपर प्रोव्हाइड केला जाणार नाही. आणि आपल्याला जर एखादा ग्राफ वगैरे जर काढायला सांगितलं असेल तर आपल्याच उत्तरपत्रिकेवर आपण तो काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे, काढायचा आहे. तर स्केच करण्यासाठी येऊ शकतो ग्राफ किंवा फाइंड द ग्राफिकल सोल्युशन सुद्धा इकडे विचारला जाऊ शकतो. फाइंड द फेजिबल सोल्युशन सुद्धा इकडे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सॉल्व ग्राफिकली इकडे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा ऑर्डर ऑफ पिअरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट या चॅप्टरमध्ये मोस्टली तुम्हाला MCQs वगैरे विचारले जाणार नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये 4 मार्क्सचे प्रश्न, 3 मार्क्सचे क्वेश्चन्स, 2 मार्क्सचे क्वेश्चन्स याच्यावर मित्रांनो भर द्या. त्याच्यानंतर आपण मॅथ्सचा सेकंड पार्ट आहे तिकडनं. याच्यामध्ये सेकंड पार्ट मधला पहिला चॅप्टर आहे डिफरन्शिएशन. याच्यावर बघा कोणत्या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. फाइंड डेरिव्हेटिव्हज किंवा dy बाय dx तुम्हाला इकडे विचारला जाऊ शकतो. मोस्टली हा प्रश्न येतो. किंवा f-x हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. किंवा अशाही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो f⁻⁻1-3 अशा प्रकारचा मोस्टली हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सेकंड आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज. बघा, याच्यावर स्लोप ऑफ नॉर्मल अँड टँजंट, फाइंड स्लोप ऑफ नॉर्मल किंवा टँजंटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय आहे, इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग फंक्शनवर आपल्याला विचारलं जाऊ शकतं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग अँड स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. बघा, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग अँड स्ट्रिक्टली डिक्रीजिंग किंवा नुसतं इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग फंक्शनवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये थेरम सुद्धा महत्वाचा आहे. रोलर्स थेरम आपल्याला इकडे विचारला जाऊ शकतो. त्याची मित्रांनो तयारी करून घ्या. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर आहे सेकंड पार्ट मधला इनडेफिनेट इंटेग्रल. याच्यामध्ये बघा टोटल इंटिग्रेशन्सवर प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर टोटल इंटिग्रेशन्सवरचे प्रश्न तुम्ही मित्रांनो तयारी करा. हे 4 स्टेप्समध्ये आपण इंटिग्रेशनवरचे प्रश्न 2 मार्क्ससाठी जर असेल तर 4 स्टेपमध्ये अलग लक्षात
2 मार्क्ससाठी असेल तर 4th स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला आन्सर लिहायचा आहे, तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. इथे बहुतेक इनडेफिनेट इंटिग्रलवर आपल्याला 2 मार्क्सचे जास्त विचारले जातील. देन डिफरन्शियल इंटिग्रेशन आहे. तर बघा डेफिनेट इंटिग्रल आणि डिफरन्शियल इंटिग्रेशन जवळजवळ हे जे चॅप्टर्स आहेत हे चॅप्टर जवळजवळ सारखे आहेत. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये बघा इव्हॅल्युएट करायला येईल तुम्हाला लिमिट व्हॅल्यू पुट इन डिफरन्शियल किंवा फर्स्ट अपर लिमिट देन लोअर लिमिट, अशा प्रकारचे प्रश्न येतील. ते व्यवस्थितरित्या आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन पुढचा चॅप्टर आहे. या ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन वर मोस्टली आपल्याला जे असणारे क्वेश्चन्स आहेत ते 3 किंवा 4 मार्क्सवर विचारले जातील. याच्यावर बहुतेकदा एमसीक्यूज वगैरे येणार नाहीत. मोस्टली 3-4 मार्क्सचे क्वेश्चन्स येतील. स्क्रीनवर सुद्धा तुम्ही कोणकोणते क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मग आता आपण पुढे जाऊया. पुढचा चॅप्टर आहे सेकंड पार्ट मधला डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशन वर बघा तोच असणारा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन किंवा फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन किंवा सॉल्व कुठलाही शब्द येईल, फॉर्म येईल, फाइंड येईल, सॉल्व येईल. डिफरन्शियल इक्वेशनवर अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आपण स्क्रीनवर पाहू शकतो तशा पद्धतीनं ते प्रश्न हे सगळे प्रश्न फॉर्म, फाइंड आणि सॉल्ववरच आहेत. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. बघा याच्यामध्ये आपल्याला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, फाइंड ई ऑफ एक्स किंवा व्हेरियन्स ऑफ एक्स, अशा पद्धतीने आपल्याला इकडे विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे बायनोमियल. याच्यामध्ये बघा बायनोमियल मध्ये आपण स्क्रीनवर पाहू शकतो याच्यातला जो 5th नंबरचा क्वेश्चन आहे 5वा, हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, जो पेज नंबर 71 वर आहे आपल्या या पीडीएफ मध्ये. तर या सगळ्या असणाऱ्या मित्रांनो टॉपिकची तयारी करा. त्याच्यानंतर आपण पुढे वळूया क्वेश्चन नंबर 15 to 26 पुढच्या असणाऱ्या पार्टकडे. या पुढच्या पार्टमध्ये बघा आपल्याला जे असणारे सगळे क्वेश्चन्स आहेत हे 3 मार्क्सचे आहेत. आपल्याला हे 3 मार्क्सचे क्वेश्चन्स जे आहेत ते 6 or more स्टेप्स मध्ये आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे आहेत. 6 पेक्षा कमी स्टेप्स नको. मिनिमम 1 स्टेप फॉर हाफ मार्क आणि म्हणून मिनिमम 6 स्टेप्स मध्ये, मॅक्झिमम तुम्ही 8 स्टेप्स मध्ये तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. इकडे आपल्याला 12 क्वेश्चन्स असतील टोटल, त्यातील 8 क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 27 to 34 जर आपण पाहिले क्वेश्चन पेपरमध्ये तर याच्यामध्ये 4 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात. या 4 मार्क्सचे क्वेश्चन्स आपल्याला 8 स्टेपमध्ये किंवा जास्त, मिनिमम 8, मॅक्झिमम तुम्ही जास्त घेऊ शकता. इकडे जे असणारे क्वेश्चन्स असतात टोटल 8 क्वेश्चन्स असतात. त्या 8 क्वेश्चन्स आउट ऑफ आपल्याला किती करावे लागतात, आउट ऑफ 8 आपल्याला 5 अटेम्प्ट करायला लागतात. तर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे असणारे टोटल क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पार्ट 1 आणि पार्ट 2 मधून हाफ येतील. मग क्वेश्चन नंबर 3 मार्क्सचे असणारे क्वेश्चन्स आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कसे येऊ शकतात. तर बघा पुन्हा आपण जर पार्ट 1 मधला लॉजिक जर पाहिलं तर याच्यामध्ये काय येऊ शकतं, सर्किट डायग्राम ड्रॉ करायला येऊ शकते. मित्रांनो सर्किट डायग्राम ड्रॉ करायला येऊ शकते. इनपुट आउटपुट टेबल इकडे येऊ शकतो, ड्रॉ ट्रूथ टेबल येऊ शकतं, स्टेट द निगेशन येऊ शकतं किंवा विदाउट युझिंग ट्रूथ टेबल. हे अत्यंत महत्वाचं 3 किंवा 4 मार्क्ससाठी हा प्रश्न बहुतेक वेळेस विचारला गेलेला बोर्डामध्ये. विदाउट युझिंग ट्रूथ टेबल इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इकडे पॅटर्नवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ट्रूथ टेबल पॅटर्न विदाउट ट्रूथ टेबलने सुद्धा तुम्हाला इकडे विचारलं जाऊ शकतं. निगेशनवर विचारलं जाऊ शकतं. सर्किट डायग्रामवर, इनपुट आउटपुट टेबल. म्हणजे बघा हा जर पूर्ण आपण जो लॉजिक जो आहे हा लॉजिक चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक याच्यामध्ये काय आहे तर ठरलेलं आहे ट्रूथ टेबल, विदाउट ट्रूथ टेबल, निगेशन, सर्किट डायग्राम, इनपुट आउटपुट टेबल. हे एवढेच टॉपिक आहेत. हे एवढेच टॉपिक करा. 100% इथले तुम्हाला 8 मार्क्सचा असणारा हा चॅप्टर आहे. 8 आउट ऑफ 8 मार्क्स तुम्हाला मिळून जाणार. त्याच्यानंतर सेकंड आहे मॅट्रिसेस. याच्यामध्ये फाइंड द इनव्हर्स किंवा ऍडजॉइंट मेथडवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इन्व्हर्जन मेथडवर सुद्धा इकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये इम्पॉर्टंट बघा कुठला आहे, को फॅक्टर मॅट्रिक्स महत्वाचा आहे. रोड ट्रान्सफॉर्मेशन, अप्पर अँड लोअर ट्रायंगल हा असणारा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे.
लक्षात घ्यायची तयारी करा. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सवर इकडे तुम्हाला फाइंड द जनरल सोल्युशनवर तुम्हाला इकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्क्रीनवरचे असणारे सगळे जे प्रश्न आहेत ते करा. त्याच्यानंतर पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. पियर ऑफ लाईन आहे. या पियर ऑफ लाईन मध्ये बघा स्ट्रेट लाईन्स, याच्यामध्ये बघा कंबाईन इक्वेशन, सेपरेट इक्वेशनवर प्रश्न विचारला जाईल. फाइंड द मेजर ऑफ अॅक्यूट अँगल हा सुद्धा विचारला जाऊ शकतो. जॉईंट इक्वेशनवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा इकडे बहुतेक वेळेस तुम्हाला पेज नंबर 21 वर पहा, तुम्हाला काही क्वेश्चन्स पाहायला मिळतील. शॉर्ट क्वेश्चन्स वगैरे इकडे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा इकडे 4 मार्क्ससाठी मग तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, तर बघा होमोजिनियस इक्वेशन, व्हेरी इम्पॉर्टंट, नोट डाऊन करा. होमोजिनियस इक्वेशन अत्यंत महत्वाचं आहे आणि आपण जे स्क्रीनवर पाहताय याच्यामधला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 हे दीज क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे तीनही असणारे प्रश्न आहेत, महत्वाचे आहेत मित्रांनो. या असणाऱ्या चॅप्टर मधून यांची तयारी करा. त्याच्यानंतर पुढे जाऊया. व्हेक्टर चॅप्टर आहे, याच्यामध्ये कोलिनियर येऊ शकतं 2 मार्क्ससाठी, बरोबर की नाही. पुढे हा व्हेक्टर 12 मार्क्ससाठी सगळ्यात मोठा चॅप्टर आहे. फाइंड द सेंट्रॉइड येऊ शकतं. डायरेक्शन रेशो तुम्हाला येऊ शकतो. को प्लॅनरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा याच्यामध्ये बघा प्रॉपर्टीज ऑफ स्कालर ट्रिपल प्रोडक्टवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यांची मित्रांनो तयारी करा. त्याच्यानंतर बघा याच्यावरचे असणारे व्हेक्टरवरचे जे प्रश्न आहेत, क्वेश्चन नंबर 5 आहे हा प्रॉपर्टीज, याचा तयारी करा. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 सुद्धा महत्वाचा आहे. आपण स्क्रीनवर जो पाहतोय क्वेश्चन नंबर 6, 7, 8, 9, 11 and 12 हे क्वेश्चन सुद्धा काय आहेत मित्रांनो, अत्यंत महत्वाचे आहेत. पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. लाईन अँड प्लेन, याच्यामध्ये कार्टेशियन इक्वेशनवर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा अॅक्यूट अँगलवर. आणि याच्यावरचे इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत ते आपण स्क्रीनवर पाहू शकतो. पेज नंबर 29 ला पीडीएफच्या 1 to 8, 9, 11, 12 3 मार्क्सवर इकडे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि 4 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत पेज नंबर 30 वर 1, 2, 8, 9, 6 हे क्वेश्चन्स अत्यंत महत्वाचे आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर तयारी करा. पुढच्या चॅप्टरकडे जाऊया आपण. लिनियर प्रोग्रामिंग आहे. पेज नंबर 34 वर सगळे असणारे जे महत्वाचे प्रश्न आहेत, आयएमपी क्वेश्चन्स दिसतात. याच्यामध्ये फक्त 4 मार्कवर मित्रांनो आतापर्यंत विचारलं गेलेलं आहे. म्हणून हा जो चॅप्टर आहे याच्यामधून 4 मार्क्सचे क्वेश्चन्स तयार करा. मिनिमाइज अँड मॅक्झिमाइज वर तुम्हाला इकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा क्वेश्चन नंबर 12 तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय बघा थेरीचा, तो सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यावर सुद्धा तयारी करा. त्याच्यानंतर पार्ट सेकंड मधले चॅप्टर्स आपण पाहतोय 3-4 मार्क्ससाठी. डिफरेन्शिएशन आहे. या डिफरेन्शिएशन मध्ये डेरिव्हेटिव्ह पेज नंबर 37 वर बघा. डेरिव्हेटिव्हवर प्रश्न आहेत. सगळ्या क्वेश्चनची मित्रांनो तयारी करा. आणि इथे थेरम सुद्धा आहे पेज नंबर 38 ला बघा. थेरम याच्यावर सुद्धा मित्रांनो तयारी करा. हा तुम्हाला विचारला जातो, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये बघा लोकलवर प्रश्न विचारला जातो. मॅक्झिमम मिनिममवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सुद्धा इकडे विचारली जाऊ शकते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग अँड स्ट्रिक्टली डिक्रीजिंग वर प्रश्न विचारला जाऊ शकतो. इकडे 12 and 13 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. तो तुम्ही बघा, व्यवस्थित रीड करा, व्यवस्थित हे करा. बघा तो सॉल्व्ह कसा केलेला. मॉडेल आन्सर की सुद्धा आपल्याकडे आहे, ती सुद्धा तुम्ही पहा. त्याच्यामधून पाहून तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे इंडेफिनिट इंटिग्रेशन. याच्यामध्ये सगळे स्क्रीनवर आपल्याला जे दिसत आहेत 2 पेजवरचे प्रश्न, ते त्यांची मित्रांनो तयारी करा. पुढचा चॅप्टर आहे डेफिनेट इंटिग्रेशन. इकडे सुद्धा 3 पेजेसवरचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांची तयारी करा. 51, 52, 53. क्वेश्चन नंबर 5 पुढचा चॅप्टर आहे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. इकडे सगळ्या क्वेश्चनची तयारी करा. स्क्रीनवर तुम्हाला जेवढे दिसत आहेत पेज नंबर 55 आणि पेज नंबर 55 वर 55, 56 सगळ्या प्रश्नांची मित्रांनो इकडे तयारी करा. सगळेच क्वेश्चन्स महत्वाचे आहेत. डिफरन्शियल इक्वेशनवर बघा तुम्हाला 3 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणकोणते येऊ शकतात. 1, 5, 6, 9, 11 and 13 स्क्रीनवर दिसतंय. या मित्रांनो क्वेश्चनची तयारी करा. आणि 4 मार्क्ससाठी 1, 3, 5, 6, 10 या असणाऱ्या क्वेश्चन्सची तयारी करा. सॉल्व्ह करा म्हणून इकडे प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. सॉल्व्ह डिफरन्शियल इक्वेशन. तुम्ही सगळे क्वेश्चन्स अशाच प्रकारचे आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. पुढचा आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. इकडे आपल्याला पेज नंबर 37 मधला 1, 2, 3, 6, 10 and 12 हे क्वेश्चन्स महत्वाचे आहेत. आणि 69 वरचे 2, 4, 5 हे क्वेश्चन्स काय आहेत महत्वाचे आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, आरबीएक्स किंवा सीडीएफ काढायचा आहे.
तुम्हाला हे काढण्यासाठी विचारलं जाईल आरबीएक्स और सीडीएफ काढायचं आहे. फाइंड ऑफ एक्स विचारला जाऊ शकतो. रेशोवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. रेशोवरचा असणारा क्वेश्चन महत्वाचा आहे. 2 मार्क्सवर सुद्धा इकडे विचारला जाऊ शकतो. आणि शेवटचा चॅप्टर आहे बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. 4 मार्क्ससाठी हा मित्रांनो क्वेश्चन येत नाही. इकडे पेज नंबर 71 वर जे सगळे क्वेश्चन्स आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत ते सगळे असणाऱ्या मित्रांनो क्वेश्चनची तयारी करा. तुमच्या सोबत मी ही जी असणारी पीडीएफ आहे ती मित्रांनो शेअर केलेली आहे. आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा पुन्हा तेच सांगणार नाही मित्रांनो. आता मी जी पीडीएफ शेअर केलेली आहे त्याच्यामध्ये जे असणारे प्रश्न आहेत याच्यामधूनच जवळजवळ 80 to 90% क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. आपला अधिक वेळ घेत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपली रजा घेतो. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया.